मराठी का आलं पाहिजे, मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठे लिहिले आहे का, असं विचारत एअरटेल गॅलरीमधल्या एका तरुणीने चांगलाच वाद रंगवला. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. गेल्या काही वर्षापासून परप्रांतीय आणि मराठी भाषा हे वाद मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे. अशातच मुंबईतून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठी का आलं पाहिजे असं कुठं लिहिलं आहे का, मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठं लिहिलं आहे का, अशी विचारणा दुसरीकडे कुठे नाही तर थेट मुंबईतून एका तरुणीने केली आहे. मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी येणं गरजेचं नाही अशी उद्दाम तरुणीची भाषा दिसून येत आहे. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. व्हिडिओत मराठी तरुण एअरटेल गॅलरीत उभा असल्याचं दिसत आहे. आपण मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो आहे असे तो व्हिडिओत सांगत आहे. आपली समस्या सोडवली जात नाही, तसंच मराठीत बोलण्यास नकार देत उद्धटपणा केला जात असल्याची तक्रार तो व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून त्याने त्याने सांगितले असता तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की का आले पाहिजे, मराठी कुठे लिहिले आहे का. तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीत बोलण्यास सांगितले. मला समजत नाही, हिंदीमध्ये बोल असे तिने त्याला सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो, कोणतीही भाषा बोलू शकतो, मराठी इतकी महत्त्वाची नाही असे तिने त्या तरुणाला सांगितले. या तरुणाने बरोबर केले की तुम्हाला काय वाटते, तुमच्या हिशोबाने तुम्ही पण कॉमेंट करून नक्की कळवा.